पण मुंबईचे DPTC फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे, चलते फिरते जिम दिले आहे. ते चलते फिरते स्नानगृहाची पण गरज आहे. म्हणून आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्लॅनिंग केली. फंड सँक्शन झाला. महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्माण करून घेतला. आता यामध्ये आपण बघू शकता की वॉशिंग पण आहे, स्नानगृह पण आहे, सर्व काही सुविधा आहे. आणि सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता फिरता स्नानगृह आहे. तुम्ही ते उपयोग करावा. गरज पडली त्याजून आपण मुंबईसाठी हा स्नानगृह निर्माण करू. नाविन्यपूर्ण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली जाणे विधानसभेमध्ये 1 वर्षापूर्वी माझे मित्र माननीय अतुल भातखळकर जे आमदार साहेब मला सुचवला होता की तुम्ही जे पालकमंत्री म्हणून सबर्बन मुंबईचे DPTC फंडातून चलते फिरते शौचालय दिले आहे, चलते फिरते जिम दिले आहे. ते चलते फिरते स्नानगृहाची पण गरज आहे. म्हणून आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्लॅनिंग केली. फंड सँक्शन झाला. महानगरपालिकाने पुढाकार घेऊन हा निर्माण करून घेतला. आता यामध्ये आपण बघू शकता की वॉशिंग पण आहे, स्नानगृह पण आहे, सर्व काही सुविधा आहे. मुंबईमध्ये 40 झोपडपट्टी ते विकासात पूर्वी जे काही लोकांचे प्रॉब्लेम असते त्यामध्ये स्नानगृहाची पण महिलांसाठी एक विशेष प्रॉब्लेम आहे. तर ते सोय माननीय अतुल भातखळजीचे निर्देशानुसार महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारने केली आहे. मी माननीय अतुल भातखळजी धन्यवाद देतो आणि सर्वांना आवाहन करतो की हा देशाची प्रथम चलता फिरता स्नानगृह आहे. तुम्ही ते उपयोग करावा. गरज पडली त्याजून आपण मुंबईसाठी हा स्नानगृह निर्माण करू.